चला निर्णय आमच्यापर्यंत येऊ द्या. कर्जत बाजारपेठ टॉस जिंकले. निर्णय काय? फिल्डिंग का? आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांनी व्यासपीठाशी पहिला संपर्क साधा. हे फार महत्वाचं असतं. हॅलो चेक. एक लक्षात ठेवा, पहिला नियम तुमच्यासाठी लागू पडतोय. पहिली तीन षटके जर 15 मिनिटांच्या आतमध्ये समाप्ती पथावरती आली नाहीत तर मात्र एक प्लेयर हा तुमचा चौथ्या षटकाच्या आतमध्ये 38 सर्कलमध्ये पाहायला मिळेल. याची आपण नोंद घ्या. प्रत्येकाला ही विनंती आहे तुमच्यासाठी. सुरेश सर, दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या स्कोररच्या बाजूला असतील याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि 12th मॅन असा पाठवा की ज्याला आपल्या संघाच्या खेळाडूंची नावे माहीत असावीत. आणि नसेल तर 2 धावांची पेनल्टी बसेल. तिसरा नियम तुमच्यासाठी ड्रेस कोड अनिवार्य आहे. आवाज एवढा हे होतोय, एवढा आवाज होतोय. हे ऍडजस्ट करून त्याला बोल कुठे तो मंडप आय डोंट नो. दोन्ही टीमचे कॅप्टन चला कर्जत बाजारपेठ भावेश. स्पर्धा लाईव्ह आहे त्याचं भान ठेवा प्रत्येकाने. राजमाची टीमचं कॅप्टन या इकडे या वरती या.
चला बॅट्समन आपण मैदानात एंटर करा. हॅलो. रूप तुझे वंदिन्या साज शब्दांचे सजले, मुखी तुझे नाम आले, हात चरणांशी झुलले, भक्ती तुझी करण्या देवा आज सर्वांग स्फुरले. श्री गणेशाच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो. इंदवी स्वराज्याचे तीनही संस्थापक राजमाता जिजाऊ, राजेश्वर छत्रपती व राजे शंभू यांना मानाचा त्रिवार मुजरा करतोय. तसेच वर्णय मातेचा आशीर्वाद समजून तमाम क्रीडा रसिकांची आजच्या या खेळाडूंची त्याच पद्धतीने मान्यवरांची रजामंदी समजून आजच्या समालोचनाची सुरुवात करतोय. सीझनची एक सुंदर सुरुवात कर्जत तालुक्यातील क्रिकेटचा रणसंग्राम वर्णई चषकाच्या माध्यमातून वर्णेच्या मैदानावरती रंगला जातोय आणि पहिला उद्घाटनीय सामना आपल्या भेटीला जरूर आलाय. अर्थातच कर्जत बाजारपेठ आणि त्याच्या विरोधात राजमाची या दोन संघादरम्यान हा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि दरम्यान जर पाहायला गेलं तर टॉस जिंकला होता तो मात्र कर्जत बाजारपेठ या संघाने आणि प्रथमतः स्वीकारले ते मात्र फिल्डिंग आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे. ते मात्र राजमाची या टीमला राजमाची टीमकडून दोन सलामीवीर मैदानात दाखल झालेत. एकीकडे आपण पाहतोय सुधीर आणि दुसरीकडे पंकेश हे दोन धुरंधर फलंदाज राजमाची टीमकडून सध्या ओपनिंगची बॅटिंग करताना जरूर दिसतील. आणि त्यानंतर कर्जत बाजारपेठ संघाकडून हुकमी ऐक्याचं नेहमी कार्य करणारा गोलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळतोय बॉबी. चार षटकांचा सामना असेल. सुरुवातीलाच सांगितलं पहिला षटक हे पॉवर प्लेचा असेल. तदनंतर तुम्हाला 15 मिनिटात पहिली 3 षटके संपली तर मात्र पुढचं समीकरण तुमच्यासाठी व्यवस्थित असेल. 20 मिनिटांचा कालावधी आणि 15 मिनिटात जर षटके संपली नाही तर चौथ्या षटकाला एक प्लेअर मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे 38 सर्कलमध्ये चौथ्या ओव्हरला 4च प्लेअर बाहेर असतील. आणि दोन्ही सुरुवातीचे जे सामने आहेत हे सामने झाल्याच्या नंतर सेकंड राऊंडचा फर्स्ट सामना तुमच्या भेटीला येईल. त्यामुळे कुणीही कुठेही जाऊ नका. पहिला बॉल अगदी 700बद्ध फटकेबाजी पाहायला मिळत होती. ती मात्र सुधीरच्या माध्यमातून आपल्याच फॉलोथ्रूमध्ये क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न जरूर झाला. तदनंतर जर पाहायला गेला तर एक धावसंख्येचा जो श्री गणेश असतो तो मात्र नक्कीच मैदानात करण्यात आलेला आहे. आणि त्या धावसंख्येने मात्र एक उभारी घेण्याचा प्रयत्न सुधीरच्या माध्यमातून जरूर झालाय राजमाची टीमसाठी. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय बॉबी. नाव सुंदर आहे परंतु कर्जत बाजारपेठचे घवघवीत यश आहे खरं म्हणायला गेलं तर. चांगला बॉल, सटीक लेंथ लाईनचा वापर, अचूक टप्पा आणि त्या टप्प्यावरती निर्धावची सांगता. सुंदररित्या गोलंदाजी पाहायला मिळते. एकीकडे सुधीरच्या बॅटमधून धावसंख्येचा श्री गणेश पहिल्या बॉलवरती जरूर झाला होता. तदनंतर पंकेश आपल्याला पाहायला मिळते राजमाची टीमकडून. उजव्या हाताचा बॅटर, चांगला फटका. यावेळी मात्र डीप फाईन आणि स्क्वेअरच्या मधून बॉलला ट्रॅव्हल केलं गेलं. सीमारेखा पार येतो तो मात्र या स्पर्धेतला या सीझन मधला वर्णीच्या मैदानावरती वर्णाई चषक मधला पहिला चौकार. नेक्स्ट बॉल राईट आर्म राउंड द विकेट. अगदी चांगला मारा करण्याचा प्रयत्न. पहा, एक गोलंदाजीची लेंथ लाईन असते तुमच्याकडे. ज्यावेळी तुमच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आणणं फार गरजेचं असतं. सिच्युएशन पाहून तुम्हाला बॉलिंग अटॅक फार महत्त्वाचा ठरला जातो. मग कधी राईट आर्म राऊंड, कधी राईट आर्म ओव्हर द विकेट, हा सगळा मारा करावा लागतो. ज्यावेळी ज्या पद्धतीचा बॅटर तुमच्या समोर येतो त्यावेळी मात्र त्या पद्धतीचा बॉलर तुम्हाला मैदानात आणावा लागतो. थोडंसं बॉबीने जाणलं गेला की तो चौकार आलाय. त्यानंतर आपली साईड मात्र थोड्याफार प्रमाणात बदलली गेली.
चांगला फटका, हवाई सफर आहे. बॉलला फक्त दिशा दिली, क्षेत्ररक्षक तैनात होईल. डीप मिड विकेटचा खेळाडू चेंडू खाली येईल तोपर्यंत 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट होतील. आणि या 2 धावेच्या मदतीने अद्यापपर्यंत जर पाहायला गेलं तर 5 बॉलचा तरार संपला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्याप 8 आकड्यावरती. 1 चौकार आलाय. अगदी मी म्हटलं ना की ज्या पद्धतीची गोलंदाजी कर्जत बाजारपेठला हवी होती, मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात सीझनची सुरुवात जरूर आहे, संत गतीचा खेळ जरूर पाहायला मिळतोय, परंतु जर पाहायला गेलं तर बॉबीकडे ती कुवत आहे. आणि आता मात्र स्ट्रायकर एंडवरती बॅटर पंकेश. चांगला फटका ऑन साईडला फटकवला आहे. लॉंगॉनचा खेळाडू चेंडू खाली येईल. ज्या गतीने बॉलला दिशा दिली आहे त्याच गतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव इथे कंप्लीट होईल. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्ती पथावरती येतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी या सामन्यांना मात्र आपल्या अचूक नियमांनी बांधून ठेवणारे आमचे पंच अर्थातच सतीश साळुंके सर आणि सूरज पांडे सर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धांसाठी ज्या इलेक्ट्रिसिटीची गरज होती अर्थातच ती लाईट पुरवण्याचं कार्य केलं ते आदरणीय निखिलजी वाडकर, संकेत नायकर आणि त्याच समेत आदिती हेडले या मान्यवरांचे सुद्धा आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्यांच्यामुळे आमचा आवाज तमाम प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय. अगदी प्रत्येकाच्या कानावरती या धावसंख्येचं लेखाजोखा. फुलटॉस बॉल लोअर केला गेला आणि त्याच्यानंतर डीप मिड विकेटला बॉलला मात्र फसवलंय आणि ते क्षेत्ररक्षकाला आणि ते बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय तो हा आणखी एक दर्जेदार मॅच मधला दुसरा चौकार. विनंती करेल या ठिकाणी आमचे मान्यवर आदरणीय सचिनजी झोरे आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. KTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या प्रेक्षकांसाठी एक आनंद देऊन जाते आहे. कारण ही स्पर्धा आतापर्यंत जसं म्हणायला गेलं तर अनेक जण या हंगामाची वाट पाहत होते आणि वरणेचा हा इतिहास आहे की वरण्याच्या मैदानावरून या स्पर्धांना सुरुवात कर्जत तालुक्याची होत असते. चांगला फटका पुन्हा एकदा तोच खेळाडू चेंडू खाली येईल. आज गणित जर पाहायला गेलं तर थोडंसं आउटफील्डचा तोटा त्याला सहन करावा लागतोय आणि इथे मात्र या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 15 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिल्या षटकात एक चौकार आला होता तिसऱ्या बॉलवरती तो फलंदाज पंकेशच्या सुधीरच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर एक चौकार जरूर आला पंकेशकडून दुसऱ्या षटकापर्यंत. म्हणजे आतापर्यंत जर पाहायला गेलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाच्या धावा कुटायला पाहिजे होत्या राजमाच्या टीमने, त्या पाहिजे तितक्या आल्या नाही आहेत, परंतु 9 धावांच्या सरासरीने आगेकूच करताना ते जरूर दिसून आले. तदनंतर मात्र या 2 बॉलवरती 6 धावा कुठल्यात म्हणजे प्रति बॉल 3ची सरासरी राखण्यात त्यांना यश जरूर आलंय. धावसंख्या टोटल जाऊन पोहोचले दुसऱ्या षटकातल्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 आकड्यावरती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट अगदी चांगला मारा सजवण्यासाठी तयार केलेला गोलंदाज आपण पाहतोय विशाल. एक नाविन्यपूर्ण प्रयोग सध्या कर्जत बाजारपेठेमध्ये या सीझनला जरूर पाहायला मिळतोय. चांगला बॉल, अचूक टप्पा. भेद काय असतं या शब्दाचा अर्थ जर म्हणायला गेलं तर नक्की या बॉलवरती जरूर दिसून येईल. थोडंसं 19-20चं समीकरण होतं. जर बॉल अगदी खालोखाल आला असता तर यष्ट्याचित करून हा बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळाला असता, परंतु तितक्याच साचेबद्ध पद्धतीने व्यूहरचना सुद्धा आखली गेली आहे. नेक्स्ट बॉल, चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय सद्य गतीने फाईन लेग रिजन कडे ट्रॅव्हल केलेला बॉल मात्र एकच धावेवरती कंप्लीट. एका धावेच्या मदतीने थांबलेला धावसंख्या मागच्या बॉलवरती पुढे सरसवली आहे, जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 17 आकड्यावरती. 17 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस.
लास्ट बॉल सेकंड ओव्हर. चांगला स्ट्रोक यावेळी मात्र फटकेबाजी चांगली आहे. खरं म्हणायला गेलं ना तर ऑनसाईडची आउटफील्ड आहे ना सध्या बॅट्समनसाठी तितकीच त्रासदायक आणि तितकीच सोपी सुद्धा म्हणावी लागेल आणि फिल्डरसाठी तितकी थोडी कठीण परिस्थिती पाहायला मिळते. दरम्यान 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ते बिनबाद 21 या आकड्यावरती. 21 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ विदाउट लॉस. अगदी आम्ही खरं म्हणायला गेलं तर चर्चा जरूर रंगवेल, कारण या सीझनची सुरुवात कर्जत तालुक्याची आमच्या माध्यमातून इथून जरूर होत असेल, परंतु मागच्याच वीकमध्ये आम्ही पोस्को मानगाव जिथे मात्र पोस्को कंपनीच्या मैदानावरती कॉर्पोरेटच्या मॅचेस होत्या. सुंदर दर्जेदार आयोजन आणि अगदी कंपनीच्या मॅचेस असल्या कारणाने दिलखुलास बोलणं जरूर पाहायला मिळालं. परंतु तितक्याच पद्धतीत एक समालोचक आम्हाला तिथे फार चांगला आवडला. कंपनीचाच माणूस होता, तो म्हणजे प्रथमेश नाईक, ज्यांना आम्ही संबोधलं होतं अगदी मालवणी भाषेपासून तर विदर्भापर्यंत ते जाऊन पोहोचले. म्हणजे त्या लँग्वेजचा भरपूर समाचार घेतला आणि उरलं सुरलं शेवटच्या दिवशी कोरियन कंपनी असल्या कारणाने तिथे आपल्याला कोरियाची लँग्वेजसुद्धा पाहायला मिळाली. आणि कोरिया शिकणारा व्यक्ती होता तो मात्र आपला पुण्याचाच होता. त्याने सांगून दिलं की मी इंडियनच आहे आणि त्या पद्धतीत कोरियाची लँग्वेज तो वापरत होता, फक्त माईक त्याला भेटायचा स्कोर सांगण्यासाठी. म्हणजे पहा, समालोचक जगतापासून क्रिकेटपासून आपल्याला काय काय मिळालं, बरंच काही साध्य करता येतं. आणि तसं म्हणायला गेलं तर बरंच काही या क्रिकेटने आज व्यावसायिक रूप प्राप्त करून दिलेलं आहे आणि या व्यावसायिक रूपातून तुम्हाला आज या मंचावरती जरूर मोठं होण्याची संधी निर्माण झालेली आहे. गौरव गोलंदाजी मार्कवरती. बहारदार व्यक्तिमत्व आमचे समर्थ या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण मंचावरती या. राईट अप राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालेला बॉलर गौरव. वाईडचा इशारा. हे पहा, क्रिकेटमध्ये असं घडतं कधी कधी. जसं मी म्हटलं होतं की पहिला चौकार या स्पर्धेचा या सीझनचा वरणेच्या मैदानावरचा जर कोणाच्या नावावरती कोरला गेला असेल तर तो आहे बॅट्समन सुधीर. परंतु एकीकडे जर तुम्हाला पाहायला गेलं तर आता गौरवच्या नावावरती पहिला वाईट बॉल आला आहे. सुंदर फटका, वटा शॉट, अगदी कलात्मक फटका मी तर म्हणेल, अचूक फटका आहे. आणि इथे मात्र आलाय तो मात्र या स्पर्धेतला जसं म्हटलं गेलं पहिला सिक्सर. पहिला चौकार सुधीरच्या नावावरती, पहिला सिक्सर सुद्धा सुधीरच्या नावावरती. अगदी फार चांगली बॅटिंग लाईन मैदानात पाहायला मिळते. राज माचे, मला वाटते शिवकालीन इतिहास जागृत करायला हरकत नाही आपल्याला आज. दरम्यान आमचे साथी समालोचक हिंदीची बुलंद तोप कबीर अत्तारे यांच्याकडून मात्र या स्पर्धांसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. आपल्या या शुभेच्छांचा मात्र या ठिकाणी स्वीकार जरूर आहे. चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. स्क्वेअर फाईन मधून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार, अंदाज हुकला आणि आता मात्र चौकाराला मुकलाय. या 4 धावा येतील. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचली ती 32 या आकड्यावरती. आणखी एक चांगला बॉल यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय.
लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. चांगला फटका पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान एक धाव तर कंप्लीट झाले. प्रयत्न चालू आहे दुसऱ्या धावेसाठी, परंतु 3 ओव्हरचा केल्या ठिकाणी समाप्ती पदावरती आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 34 या आकड्यावरती. दरम्यान अगदी आपण पाहतोय कर्जत तालुक्याचे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे अमोलजी दरेकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. बंटी गोलंदाजी मार्कवरती जरूर आपल्याला पाहायला मिळतील. सांघिक कोट्यातलं हे 4थं षटक. बिनबाद 34 धावा धावफलकावरती. राजमाची टीमचं जरूर कौतुक करेल, कारण ज्या पद्धतीची बॅटिंग लाईन आणि विकेट टिकवण्याचं कार्य जर केलं असेल ना तर सलाम असेल आज. चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. नाबाद केली पूर्णपणे साकारली जाणार काय मैदानावरती पाहूया. आणखी एक इतिहास त्यांच्या माध्यमातून रचला जाईल का? कारण एकीकडे आपण पाहतोय ना पहिला चौकार, पहिला षटकार, तदनंतर आपण पाहायला गेलं तर पहिली नाबाची खेळी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल का? उद्घाटनीय सामना आणि त्यातूनही एक दर्जेदार खेळ मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिली विकेट. अगदी असं म्हटलं ना की नजर लागावी आमची, तसा प्रकार सध्या मैदानात घडला. म्हटलं नाबादची पारी राजमाची टीम मैदानात साकारेल का, परंतु घडला वेगळाच. यावेळी परतावं लागलं ते मात्र बॅटर सुधीरला एक षटकार एक चौकार, ज्याच्या बॅटमध्ये 2 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला होता. तो धडाकेबाज फलंदाज सुधीर मात्र बाद होतोय. पहिला झटका लागलाय तो राजमाची टीमला. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आमचे अगदी जवळचे मित्र संदीपजी महापते यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. संदीपजी महापते सर, आपण मंचावरती या. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. मी म्हटलं की आमचे जवळचे मित्र, परंतु तुम्हाला आज तुम्ही मान्यवरांच्या भूमिकेत आहात. आपली मैत्री आपण बाजूला ठेवूया, परंतु मान्यवर आहात त्यामुळे विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. संदीपजी महापते यांच्याकडून मात्र या स्पर्धांसाठी तब्बल 5,000 रुपयांचं एक कॅश म्हणून देण्यात आलेली आहे. आपला मनस्वी या ठिकाणी आभार. असे दाते पाहिजेत खरं म्हणायला गेलं तर, ज्यांच्यामुळे ही स्पर्धा घडते. लास्ट ओव्हर आगे पहिलं सत्र या ठिकाणी चालू आहे. बंटिया बॉलर आगे, ज्याच्या दुसऱ्या बॉलवरती सुधीर नावाचं वादळ मात्र शांत झालं. लेफ्टी कॉम्बिनेशन अगदी पाहायला मिळालं यावेळी. बॉलर तसाच, बॅटर तसाच, परंतु शॉट मात्र अगदी लाजवाब होता. स्वप्नील ज्याला मात्र 1 डाऊनच्या विकेटवरती ठेवलं होतं राजमाच्या टीमने, आल्या आल्या तडाखा देतोय. षटकाराने मात्र चांगली सुरुवात पाहायला मिळते. आउटसाइड द स्टंप, इट इज वाईड कॉल, अंपायर डिसिजन. आणखी एक चुकीची गोलंदाजी मी तर म्हणेल, कारण पहिल्या बॉल वरती एक धाव घेतली, त्याच्यानंतर विकेट आली, सुधीरला परतावलं होता, तदनंतर मात्र
सूर्याच्या विरोधात झेल टिपणं. सूर्याचा प्रकाश फार त्रासदायक ठरतो अशा वेळी मैदानावरती. अचूक अंदाज होता परंतु हातातून बॉल जर पाहायला गेला तर अप झाला आणि त्याचा तोटा मात्र या ठिकाणी बॉबीला टीमला सहन करावा लागलाय. दरम्यान इथे एक धाव कंप्लीट होईल एका धावेच्या मदतीने. 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 43 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. लास्ट टू बॉल फर्स्ट इनिंग. चांगला फटका. ही पहा समीकरण बॉबी काय खेळलं मैदानात. कारण एक चुकी तुम्हाला या समीकरणाला महाग पडली आहे. कारण जशी झेल ड्रॉप झाली त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट झाला आणि त्या स्ट्राईकचा फायदा घेत मात्र पंकेशने हा षटकार जरूर लगावलाय. वेट अँड वॉचची भूमिका काय असते ती त्याने मैदानात दाखवून दिला. षटकाराला षटकाराच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचले आहे ते आतापर्यंत 49 या आकड्यावरती. लास्ट बॉल फर्स्ट इनिंग. काय घडेल या मैदानावरती ते पाहूया. कितपत धावा जाऊन पोहोचतील. पुन्हा एकदा फटका पाहायला मिळतोय. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. इट इज बिग 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 सिक्सर. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्ती पथावरती येतोय. पहिल्या इनिंगच्या अंती टोटल जाऊन पोहोचले ती 55 आकड्यावरती. एका विकेटचं नुकसान पाहायला मिळालं षटकाराला आणि 55 धावा या धावफलकावरती लागल्यात. 56 धावा संख्येची गरज आहे ती यावेळी कर्जत बाजारपेठ या टीमला. पाहूया काय घडतंय. या स्पर्धांसाठी ज्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी आपल्याला खुणावत आहेत या चमचमत्या ट्रॉफी त्या मात्र स्वप्नीलजी देशमुख यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. आणि KTC लाईव्ह या टीमचा अर्धा खर्च मात्र स्वतः स्वप्नील देशमुख यांनी उचललेला आहे. ही क्रिकेटपटूची जाण असते. मी मगाशी म्हटलं की आता या प्लेयर लोकांचा एक झंझावत आम्ही अनुभवलेला आहे आणि या अनुभवातून बरंच काही शिकायला मिळतं आपल्याला की जुने जाणते खेळाडू आहेत ते अशा स्पर्धांना स्पॉन्सर करत राहतात. चला राजमाची टीम सेटअप युअर फिल्डिंग.
नेक्स्ट मॅच असेल नेरलपाडा आणि त्याच्या विरोधात स्वर्गीय बंडूशेठ दिघे श्री गणेश गिरवले टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित आपण टॉस उडवण्यासाठी. चला जाऊया सेकंड इनिंगला सुरुवात होईल. आपण पाहतोय उद्घाटनीय सामना राजमाची आणि त्याच्या विरोधात कर्जत बाजारपेठ यांच्यातली लढत आहे. आणि आता मात्र कर्जत बाजारपेठ संघाची बॅटिंग आहे. आणि या बॅटिंगसाठी असं म्हटलं जातं ना का फेमस डायलॉग ज्याला म्हटला जातोय अब तक 56. आणि या 56 धावसंख्येची गरज आहे ती मात्र कर्जत बाजारपेठ या टीमला. काय घडतंय ते पाहूया. कारण सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. एकीकडे आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती उजव्या हाताचा बॅटर अनिकेत आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र भावेश. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पंकेश. यस इट इज वाईड. पहिली चुकी गोलंदाज पंकेशच्या माध्यमातून पाहायला मिळतेय. असं म्हटलं जातं ना की ही येणाऱ्या वाऱ्याची झुळूक, जसं म्हटलं जातं ना येणाऱ्या वादळाची चुणूक दाखवले का ती गोलंदाज पंकेशने. हे पहा इट इज नो बॉल. पहिला बिमर यावेळी जरूर पाहायला मिळतोय. आणि या नो बॉलच्या माध्यमातून मात्र नेक्स्ट बॉल असेल. क्रिकेटच्या जगतात आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर हा नियम मात्र फार लागू होतो. उघडा डोले बघा नेट. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. कारण आता बॅट्समन साठी डबल सीट. चांगला फटका. मी म्हटलं होतं उघडा डोले बघा नेट. नेक्स्ट बॉल फ्री हिट. कारण बॅट्समन साठी डबल सीट. मी म्हटलं होतं की ही वादळाच्या पूर्वीची शांतता आहे का. आणि तशीच आता ही वादळापूर्वीची शांतता गोलंदाज स्वतःच्या माध्यमातून झुकवत नाहीये तर बॅट्समनला तितकी संधी निर्माण करून देतोय. आणि इथे आणखी दाखवतोय की वादळ कसं निर्माण करायचं आणि क्रिकेटच्या जगतावरती राज्य कसं करायचं. कारण फ्री हिट वरती षटकार लगावलाय. आणखी एक इतिहास या मैदानावरती जरूर पाहायला मिळतोय. 6 या षटकाराच्या मदतीने टोटल धाव संख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे. मॅच थांबवा. हे स्टार्ट करा सर. धावसंख्या जाऊन पोहोचले पहिल्या बॉलच्या समाप्ती अंती 8 आकड्यावरती. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर पाहायला गेलं तर फंबल पाहायला मिळत आहे. इथे एकदा जरूर कंप्लीट होईल. नेक्स्ट बॉल कडे जाऊया आपण. चांगली साचेबद्ध फिल्डिंग पाहायला जरूर मिळते परंतु पहिल्या काही बॉल वरती चुका जरूर झाल्या पंकेशा बॉलर कडून. परंतु तदनंतर या धावसंख्येला थोडासा रोखण्याचा प्रयत्न जरूर झालाय. एक षटकार जरूर आला होता आणखीच्या माध्यमातून. तदनंतर 22ची स्ट्राईक पाहायला मिळते. चांगला फटका. पुन्हा एकदा 22च्या बॅट मधून तोच मल्टी हिट पाहायला मिळेल का ज्या पद्धतीत अनिकेतने खेचला होता. आणि तसाच प्रकार सध्या मैदानात पाहायला मिळतोय. परंतु बॉल जाईल 4 धावांसाठी चौकारात.
4 धावांच्या मदतीने अद्यापपर्यंत 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. जसं म्हटलं जातं ना की आपल्या हिंदू धर्मात या 13 आकड्याला फार मोठं महत्त्व आहे. आम्ही वारंवार तेच सांगत असतो, जोपर्यंत हा 13 आकडा हिंदू धर्मात आपल्या आयुष्यात येत नाही ना तोपर्यंत माणसाचं आयुष्य मात्र संपुष्टात येत नाही. पुन्हा एकदा चांगला फटका, गॅप मात्र शोधली आहे जरूर, परंतु क्षेत्ररक्षक थोडा पंबल होतोय. इथे एकच धावेल. फार संत गतीचा क्रिकेट. षटकार जरूर आले दोघांच्या बॅटमधून एक एक, परंतु तदनंतर मात्र गोलंदाजाची एक कसरत जरूर मैदानावरती पाहायला मिळते. अद्यापपर्यंत गोलंदाजाचा विचार करायला गेलं तर 5 बॉल फेकून झालेत आणि शेवटचा बॉल या ओव्हरचा. चांगला फटका, बुद्धी चातुर्याचा खेळ तो मात्र मैदानात अनिकेतकडून पाहायला जरूर मिळालाय. इथे येतील मात्र आणखी 4 धावा आणि या 4 धावांच्या मदतीने पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते तब्बल 18 या आकड्यावरती. जरा जाऊया मागच्या षटकांकडे, जिथे पहिलं षटक जेव्हा फेकलं गेलं होता कर्जत बाजारपेठने ते राजमाचीच्या विरोधात, त्यावेळी फक्त 9 धावा होत्या आणि त्या 9 धावांच्या बरोबरीने आता मात्र अगदी तुल्यबलता साधत 18ची सरासरी राखत पहिल्या षटकाच्या अंती 18 धावा धावफलकावरती लगावल्यात त्या कर्जत बाजारपेठ टीमने. निसर्गाच्या सानिध्यात आपण पाहतोय अगदी भव्य दिव्य ही स्पर्धा आहे. सध्या वातावरणाचा विचार करायला गेला थंडीचे जरूर दिवस आहेत, परंतु तितकंच धुक्याचं वातावरण आणि थोडा उष्णतेचा झटका जरूर जाणवतोय. प्रत्येक खेळाडूला विनंती आहे की आपण मैदानात एंटर करताना आपल्या शरीराचं तापमान, तदनंतर आपलं पाण्याची अगदी व्यवस्था करूनच मैदानात रवाना व्हा. जर आपल्याला असं काही वाटत असेल तर त्या खेळाडूला कळकळीची नम्र विनंती असेल की त्याने मैदानात उतरू नये. आणि या ठिकाणी आयोजकांच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि कौतुक करेल ज्यांनी मात्र ही संजीवनी पुरवण्याचं कार्य केलंय ते तुषार जगन्नाथ देशमुख. आपलं सुद्धा मनस्वी आभार की तुमच्यामुळे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. वाईड बॉल जी सुरुवात पंकजने केली होती मैदानावरती, ती सुरुवात आता सुधीरच्या माध्यमातून सुद्धा या षटकात आपल्याला जरूर पाहायला मिळते. भावेश, फार मोठी चुकी मैदानात आज तुमच्या माध्यमातून घडली आहे, कारण अशा क्रिकेटपटूंच्या बाबतीत विचार जर करायला गेला तर इतका ढिला बॉल, मी तर म्हणेल ज्याला म्हटलं जातं ना की अगदी ढिसाळ बॉल फेकला होता जो तुमच्यासाठी या गोलंदाजाने, आणि या बॉलवरती मोठा स्ट्रोक तुमच्याकडून आला नाही, ही फार मोठी चुकी मैदानात मी तर म्हणेल. कधी कधी अशा बॉलवरती मग आपली चलबिचल होते की आपण मैदानात असायला पाहिजे होतं की काय. चांगला स्ट्रोक, ही घ्या, ही सिद्ध करायचं होतं भावेश तुम्हाला, परंतु फटका तसा लगावला नाही तुम्ही. इथे अनिकेतने तो स्ट्रोक जाणलाय आणि इथे मात्र अनिकेतच्या बॅटमधून येतोय आणखी एक दर्जेदार चौकार आणि या चौकाराच्या माध्यमातून टोटल जाऊन पोहोचले ती 24 या आकड्यावरती. 24 रनचा स्कोरबोर्ड विदाउट लॉस. पहा क्रिकेट काय काय रंग बदलतोय, कारण एकीकडे मी म्हटलं होतं ना 21 धावांची 2 षटकांच्या अंती सरासरी होती. येस सर, 18. त्याच्यानंतर मित्रा वाईड आला, त्याच्यानंतर सिंगल रोटेट केली भावेशने आणि त्यानंतर तुझ्याकडून आलेला चौकार. चांगला बॉल, यावेळी मात्र हा बॉल थोडीशी ऑफ स्टंपच्या बाजूने जात होता आणि तिथे मात्र डॉटची संगता पाहायला मिळतीये. कमबॅक चांगला आहे, परंतु हा कमबॅक टिकवणं राजमाची टीमसाठी फार महत्त्वपूर्ण असेल. चांगला फटका, घुटना टेकर तमाशा दे, बॉल जाईल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेखा पार. येतोय तो मात्र अनिकेत ब्रँडेड सिक्सर.
षटकाराच्या मदतीने आता टोटल जाऊन पोहोचले 3 दशकांची धावसंख्या अगदी 30 या आकड्यावरती. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग करता आलं नाहीये. खरं म्हणायला गेलं तर 30 रणनीती यावेळी मैदानात अनिकेत आखत होता, परंतु टप्पा घेतल्याच्या नंतर बॉलने थोडी गती स्लो केली आणि तदनंतर मात्र या ठिकाणी थोडे बीट झालेत. परंतु पाहूया अजूनही काही बॉल शिल्लक आहेत. मला वाटतं शेवटचा बॉल असेल तो दुसऱ्या षटकातला. टोटल जाऊन पोहोचले आहे ती 30 या आकड्यावरती. ही काय केलं मैदानात. कीपर ज्याच्या माठमधून मोठमोठ्या धावा घेत आहेत, फळीची कडा घेतली होती बॉलने आणि सरळ तुमच्या हातात तो विसावत होता. अशा वेळी त्याला ड्रॉप केलं गेलं तुमच्या माध्यमातून. संधी निर्माण करून दिली तुम्ही पुन्हा एकदा अनिकेतसाठी. डोंट वेस्ट टाइम. आणि 12th मॅन पाणी घेऊन जाईल, ते घेऊन जा मित्रा. गिरवले टीम आणि त्याच्या विरोधात नेरलपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन. चला टॉस करण्यासाठी आपण नेरलपाडा टीम मला वाटतंय आले नेरलपाडा टीम उपस्थित झाले. मनस्वी आपला आभार सुद्धा व्यक्त करेल. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावसंख्या 30 या आकड्यावरती जरूर पाहायला मिळते. मागच्या 2 षटकांकडे जरा जाऊयात. मागच्या 2 षटकांचा पहिल्या इनिंगचा विचार करायला गेलं तर राजमाची टीमने धावा खर्च कमावल्या होत्या त्यावेळी, त्या मात्र 21 होत्या. आणि यावेळी जर तुम्ही पाहायला गेलं तर आता 30 धावा आहेत. तब्बल 15च्या सरासरीने या धावा कुठल्या गेल्या आहेत. म्हणजे अजूनही जर पाहायला गेलं तर विजयासाठी येणारे 12 बॉल आणि 26 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे अजूनही सामना तितकाच तुल्यबल पाहायला मिळतोय. नंतरची जी 2 षटके होती ना ती फार दर्शनीय पाहायला मिळाली होती. थोडीशी त्रासदायक ठरली होती, कारण शेवटचं षटक ज्या बंटीने फेकलं होतं तिथे बंटीने तब्बल 21 धावा खर्च केल्या होत्या. जरूर त्याने सुधीर नावाच्या वादळाची शांतता केली होती, परंतु तिथे मात्र 3 षटकार त्याला टोकले गेले. एक वाईड आला आणि त्याच्यानंतर 2 बॉलवरती 2 धावा, अशा तब्बल 21 धावा बंटीने खर्च केल्या होत्या. आता या धावा वसूल करण्याची संधी आहे, परंतु पाहूया येणारे 12 बॉल आणि गरज असेल ती 26 धावा संख्येची. सामना जर बरोबरीत सुटला तर मात्र सुपर ओव्हर या मैदानावरती खेळवली जाईल. वरणेचं मैदान आहे मित्रांनो. तुम्हाला वेगवेगळे नियमच जरूर पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज शुभम. शुभमचा पहिला बॉल. समोर सामना करेल तो मात्र भावेश. प्रेशराइज क्रिकेट सध्या मैदानात जरूर पाहायला मिळते, कारण आपल्या रनअप मध्ये थोडीशी चुकी करताना दिसला होता हा बॉलर. ही बॉलरची खरी म्हणायला गेलं तर एक झलक होती. अगदी आपण म्हणतो ना, ज्यावेळी गोलंदाजाने अशा चुका नाहीच कराव्यात, कारण ज्यावेळी असं वाटतं ना की हा बॉल फेकण्यात आपल्याला कुठेतरी व्यत्यय येतोय, अशा वेळी हा बॉल न फेकलेला बरा असतो. तेच जाणलं ते शुभमने. चांगला फटका. यावेळी मात्र लॉंग ऑफ रिझन कडे खेळण्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि ते एक धाव कंप्लीट होईल. या एका धावेच्या मदतीने मात्र 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. शेवटच्या 2 षटकात तब्बल कर्जत बाजारपेठने 34 धावा खर्च केल्यात. आता मात्र त्यांना कमवायचे त्या ठिकाणी 26, परंतु आता पहिल्या बॉलवरती 1 धाव आली आहे. उचलण्याचा प्रयत्न मात्र आणि इच्छा माध्यमातून काय घडतंय एकच वेट अँड वॉच. संयमी खेळ सध्या मैदानात जरूर पाहायला मिळतोय, कारण एकीकडे पाहायला गेला ना तर मोठा फटका, 1-2 मोठे फटके या सामन्यात कर्जत बाजारपेठचं भविष्य
तर एखादी विकेट मात्र राजमाची टीमचं भविष्य सांगताना जरूर दिसेल. शुभमने या सामन्याला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न जरूर केलाय. सिंगल सिंगल अगदी रोटेट केल्यात, परंतु इथे मी तर म्हणेल या खेळाडूचं कौतुक जरूर करावं लागेल. कारण ज्या दोन गोलंदाज जिथे मात्र पंकेश आणि सुधीर जे ओपनिंगची बॅटिंग सुद्धा करताना दिसले आणि बॉलिंग सुद्धा करताना दिसले, परंतु तिसऱ्या ओव्हरवरती शुभमला आणून ठेवलंय. फार मोठे झटके दिलेत पहिल्या 3 बॉलमध्ये मी तर म्हणेल. चांगला फटका खणून काढलाय बॉलला, परंतु यावेळी काय घडतंय परतावं लागेल अनिकेत नावाच्या वादळाला. पहिली विकेट कर्जत बाजारपेठ टीमची. मोठा झटका, बडी मछली जाल में फंस गई. न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. बॉबी एक चांगली गोलंदाजी, फार चांगली बॅटिंग लाईन अनिकेतच्या माध्यमातून आपण पाहिलं. 2 चौकार 2 षटकार 11 बॉलचा सामना केला. संघासाठी तब्बल 22 धावा कमावल्यात. परंतु आता मात्र पाहूया काय घडतंय मैदानात. एक रणमशीनचं जे कार्य असतं ते शुभम नावाच्या या गोलंदाजाने थांबवलंय. रणमशीनला त्याने तंबूच्या आश्रयाला पाठवलाय, परंतु त्याची जागा घेण्यासाठी गेलेला बॉबी आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने मला वाटते पहिली गोलंदाजी या सामन्याची केली होती. सुरुवात आता बॅटिंग लाईन साठी तो सज्ज झालाय. राईट आर्म राऊंड. आओ जाओ घर तुम्हारा. अगदी अनिकेतला बॉबी सांगून गेला होता मैदानात, तू चल मैं आया, आणि तसाच प्रकार सध्या मैदानात पाहायला मिळतोय. फार मोठा रणसंग्राम, कौतुक करावं लागेल ते आता गोलंदाज शुभमचा. आणि जाऊया फार मोठ्या बॉलकडे. अगदी शुभमचा या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे, आणि या शेवटच्या बॉलवरती जर एखादी विकेट आली तर आणखी एक इतिहास या सीझनचा या मैदानावरती रचला जाईल. तो म्हणजे पहिली विकेट हॅट्रिक शुभमच्या नावावरती कोरली जाणार का? प्रयत्नांती परमेश्वर. काय घडतंय मैदानात? ज्या कर्जत बाजारपेठ टीमने 15च्या सरासरीने धावा कुटल्या, त्या कर्जत बाजारपेठला आता मात्र राजमाची टीमच्या या बॉलरने थांबवलंय. तिसऱ्या षटकात अवघ्या मी तर म्हणेल 3 धावा खर्च केल्यात 5 बॉलमध्ये, आणि 2 महत्वपूर्ण विकेट अनिकेत आणि बॉबी याला त्याने परतावलंय. परंतु आता पाहूया काय घडतंय. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, ओव्हर नंबर 3. राकेश न्यू बॅटर मैदानात दाखल. चांगला फटका आहे, परंतु इथे परतावं लागेल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा ते मात्र गोलंदाज शुभमचा. मी म्हटलं होतं की या सीझनची, या वर्णीच्या चषकाची पहिली विकेट हॅट्रिक शुभमच्या नावावरती कोरली जाणार का, आणि इतिहास घडवलाय तो मात्र या गोलंदाजाने. कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या 3 बॉलमध्ये 3 धावा देणारा हा गोलंदाज, आणि त्याच्यानंतर प्रत्येक बॉलवरती 3 विकेट पुढे घेणारा हा शुभम पाहायला मिळतोय. अगदी पहिली विकेट हॅट्रिक शुभमच्या नावावरती या ठिकाणी कोरली गेली आहे.
हाच सुवास हिरावून घेतला जाणार ते पाहूया, कारण स्ट्रायकर वरती आगे बॅटर भावेश. सध्या हे बपेलो स्क्वॉड बाहेर काढा. तिकडून बाहेर जातील. कमिटी मेंबर मनोज, बपेलो स्क्वॉड 6 बॉल आणि 23 धावा संख्येची गरज. वन मोर विकेट डाऊन. इम्पॉर्टंट विकेट होती. अगदी मी म्हटलं होतं की रणमशीनला थांबवलं गेलं ते शुभमच्या माध्यमातून. बॉल नंबर 4 शुभमचा फार त्रासदायक ठरला या मॅच मध्ये. तो मात्र कर्जत बाजारपेठ टीमला अजूनही वेळ आगे. पाहूया काय घडतंय. 5 बॉल मध्ये आता करायचे 23. स्पीडअप करा राजमाजी. स्वर्गीय बंडू शेठ दिघे, श्री गणेश गिरवले टीम आणि त्याच्या विरोधात नेरलपाडा. चला आता निर्णायक बॉल वरती आपण जाऊयात. अगदी आता 4 बॉल आणि गरज आहे ती 23 धावा संख्येची. या बॉल वरती मात्र या मॅचचं भविष्य आपल्याला जरूर पाहायला मिळेल. झटक्यावरती झटके. आतापर्यंत मागच्या 5 बॉलचा तुम्ही विचार करायला गेला तर 5ही बॉल वरती 5 विकेट आल्यात. निर्णायक बॉल. निलेश न्यू बॅटर मैदानात दाखल. चांगला फटका आहे, परंतु या फटक्यामध्ये ताकद पाहिजे होती. मी म्हटलं होतं की निर्णायक बॉल. इथे सिक्सर अपेक्षित होता आणि घडलं वेगळंच. आता मात्र कर्जत बाजारपेठ या विजयापासून फार मोठ्या लांबच्या फरकाने पाहायला मिळते. 3 चेंडू आता 22 ची गरज आहे. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. सामना संपूर्णपणे क्लोज होता, जो मात्र 3ऱ्या बॉल वरती ओपन झालाय शेवटच्या ओव्हर मध्ये. फार सुंदर कमबॅक. शुभम नावाचं वादळ गोलंदाजीत आला आणि थिरकली पावलं मैदानावरती विकेटच्या स्वरूपात. चांगला फटका. देर आहे दुरुस्त, परंतु हा येतोय चौकार. अडतीस धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. लास्ट बॉल ऑफ दिस मॅच. आणखी एक स्ट्रोक पाहायला मिळेल. राजमाची टीम या ठिकाणी विजयी झाले. विजयी टीमचे हार्दिक अभिनंदन. पराजय संघ आपला गोड गोड कौतुक. या स्पर्धेत आपण आपला सहभाग नोंदवला, परंतु या सीझनची सुरुवात आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळते.
स्वर्गीय बंडू शेठ दिघे, श्री गणेश गिरवले टीम आणि त्याच्या विरोधात नेरलपाडा टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन. चला लगेच त्वरित आपण